साहेब बारामतीकडे येतो. तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की वैयक्तिक टीका याच्यामध्ये झाली. बारामतीची लढाई आम्ही यावेळेस जे आम्ही बघतोय म्हणजे विशेषतः मुंबईतनं बघताना आम्हाला असं वाटतं की यावेळेसचा प्रचार म्हणजे तुम्ही म्हटला की ही निवडणुकीची लढाई आहे, ही संविधानाची लढाई, राजकीय लढाई आहे, पण तरीसुद्धा प्रचारामध्ये वारंवार आम्हाला ही वैयक्तिक होताना दिसली, पारिवारिक लढाई होताना दिसली. तुमचं याबद्दलचं ऑब्झर्वेशन, कारण तुम्ही सध्या कुटुंब प्रमुख आहात. तुम्ही असं की इथं दोनच खरं असताना पक्ष एक सत्ताधारी पक्ष, एक विरोधी पक्ष. विरोधी पक्षात आम्ही लोकात आणि सत्ताधारी पक्षात आमच्याचा जो भाग फुटून गेला आणि ज्यांच्या पाठीशी भाजप ताकदीने हा एक वर्ग आहे. आता याच्यात प्रचार करतात लोक. आता प्रचाराला अधिक महत्त्व करून असायचं प्रमुख लोकांची भाषण. आता माझ्या पुढचं सांगायचं झालं तर मी अजून प्रचाराला गेलो नाही आणि आज पहिली सभा आहे. अच्छा, आज पहिली सभा. आज माझी पहिली सभा संध्याकाळी. सुरुवातीला निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आधी जे काही बोललो असेल ते सोडल्याच्या नंतर एकदा प्रक्रिया सुरू झाल्या त्यानंतर सलग या कालावधीमध्ये मी बारामती लावलंच नाही. मी जे नागपूरपासून प्रचार सुरू केला ते माझा कालचा शेवटचा टप्पा सोलापूरला होता. त्याच्या खाली मी कोल्हापूरलाही जाऊन आलो, त्याच्यानंतर सांगलीलाही जाऊन आलो आणि आत्ता पहिल्यांदा आज मी इथं आलेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्याकडून कुठल्या गोष्टी केल्या जात नाही. पण सत्ताधारी जे आहेत ते प्रॅक्टिकली एवढी अडचणीची जे इथं आहेत आणि तो त्यांचा प्रचाराचा मारा हा ठिकठिकाणी या भागात होतो आहे. ठीक आहे, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत हेच चित्र होतं, काही वेगळं चित्र नव्हतं. पण बारामती काही बोलत नाही, निर्णय घेतात. न बोलता निर्णय घेतात. ते मागच्या निवडणुकीत निर्णय घेतला. म्हणजे आजच मी वर्तमानपत्रात वाचत होतो की काल अजित पवार या भागात होते आणि त्यांनी भाषणात एकच सांगितलं की नेत्यांचा दोष राग माझ्यावर काढू नका वगैरे वगैरे. आणि काही जे त्यांना सांगायचं ते सांगत होते.